बाळ रडतंय, तोंडात बोटं घालतंय, तर मग आपली आई सांगते, "अरे त्याला दात येत असतील म्हणून." खरंच हे सगळं टीथिंगमुळे आहे का? नमस्कार, मी डॉक्टर निनाद. टीथिंग म्हणजे बाळाचे दुधाचे दात गम्समधून बाहेर येण्याची प्रक्रिया. साधारणपणे बाळ 6 ते 8 महिन्यांचं झालं की टीथिंग सुरू होतं. पण काही बाळांमध्ये ते लवकर किंवा उशिरा देखील होऊ शकतं आणि ते नॉर्मल आहे. टीथिंग दरम्यान बाळामध्ये जास्त ड्रूलिंग म्हणजे लाळ गळणं, गम्स सुजलेलं किंवा लाल दिसणं, चावायला काहीतरी शोधणं, इरिटेबल राहणं किंवा हलकं रडणं, झोपेचा पॅटर्न बदलणं अशी लक्षणं दिसू शकतात. पण जर बाळाला हाय फीवर, सिव्हिअर डायरिया, व्हॉमिटिंग किंवा कफ झाला असेल तर हे नक्कीच टीथिंगमुळं होत नाही. अशी लक्षणं दिसली तर ती इन्फेक्शनची असू शकतात आणि इग्नोर करू नये. ॲज अ पेडियाट्रिशियन मी सेफ टीथिंग केअर म्हणून क्लीन टीथिंग रिंग वापरा किंवा क्लीन फिंगरने हलका गम्सचा मसाज करा. कोल्ड पण सेफ वस्तू जी बाळ डॉक्टरांकडून रिकमेंडेड असेल ती द्या. पण ओव्हर द काउंटर जेल्स किंवा मेडिसिन स्वतःहून देऊ नका असा सल्ला देईन. टीथिंग ही एक नॅचरल प्रोसेस आहे, पण बाळाला होत असलेला प्रत्येक त्रास टीथिंगवर टाकणं योग्य नाही. जर बाळ अस्वस्थ वाटत असेल किंवा वेगळी सिम्पटम्स दिसत असतील तर पेडियाट्रिशियनशी कन्सल्ट करा. अजून काही शंका असतील तर कमेंट करा किंवा DM करा.